नमस्कार, मी अखिलेश. पैसा पाणीवर आजपर्यंत आम्ही अनेक अर्थविषयक तसेच शेअर मार्केट संबंधित व्हिडिओज घेऊन आलो आहोत. त्यांना तुम्ही प्रचंड प्रतिसाद देखील दिला आहे. त्यावरील कमेंट्स इतके आहेत की आम्ही विचारही करू शकत नाही. आणि या सर्व तुमच्या कमेंट्सवर आधारित आम्ही व्हिडिओज देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. या सर्व कमेंट्स मधील एक कमेंट अशी होती की ज्याच्यावर खरंच व्हिडिओ बनवावा अशी इच्छा झाली. आणि ती कमेंट अशी होती की तुम्ही एखाद्या यशस्वी ट्रेडरला या चॅनलवर आणा आणि त्यांची यशोगाथा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. म्हणूनच हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आज एका यशस्वी फुल टाइम ट्रेडरला भेटवणार आहोत. आजच्या आपल्या गेस्टची ओळख करून घेण्याआधी आपण पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत. एक म्हणजे एक यशस्वी फुल टाइम ट्रेडरचं डेली रुटीन काय असतं, तसेच त्यांची स्ट्रॅटेजीज डेव्हलप करण्याची प्रक्रिया काय आहे, तसेच एक यशस्वी फुल टाइम ट्रेडर कशा प्रकारे विचार करतो आणि त्यांची म्हणजे ऑब्विसली सायकोलॉजी काय असते ट्रेड घेताना किंवा ट्रेड क्लोज करताना. आता मार्केटमध्ये तुमच्या आमच्यासारखे नवीन नवीन भरपूर जण एंट्री करत आहेत, पण या सर्वांकडे पाहण्याचा एका यशस्वी फुल टाइम ट्रेडरचा दृष्टिकोन काय आहे हे देखील आपण त्यांना आज विचारणार आहोत. तर मित्रांनो, आजचे आपले गेस्ट आहेत प्रवीण पाटील सर. प्रवीण पाटील सर हे मूळचे कोल्हापूरचे. MNC कंपन्यांमध्ये जॉब करत त्यांनी भारतात तसेच जपानमध्ये देखील नोकरी केलेली आहे. तर प्रवीण पाटील सर हे 2007 पासून ट्रेडिंग करायचे, पण 2017 मध्ये त्यांनी फुल टाइम ट्रेडर होण्याचा निर्णय का घेतला, या निर्णयामागचं कारण काय होतं, तसेच त्यानंतर त्यांना एकही लॉस झाला नाही का, किंवा या पूर्ण ट्रेडिंगच्या करिअरमध्ये एकही अडथळा आला नाही का, तर हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. तर चला सुरुवात करूया. हॅलो प्रवीण सर, तुमचं पैसा पाणीमध्ये खूप खूप स्वागत. तर तुम्ही मूळचे कोल्हापूरचे, त्यानंतर तुम्ही MNC मध्ये जॉब केला, त्यानंतर म्हणजे MNCचा जॉब ते ॲज अ फुल टाइम ट्रेडर, ही जर्नी कशी होती किंवा काय होती, त्या जर्नीबद्दल आम्हाला काय सांगाल? 2001 साली मी BE मेकॅनिकल केलं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून, आणि तिथून मी टाटा मोटर्समध्ये ॲज अ ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनियर लागलो. तिथे 2-3 वर्ष काम केल्यानंतर मला जपानला मूव्ह व्हायची संधी मिळाली. जपानमध्ये मी जवळजवळ 13 वर्ष काम केलं आणि परत मी दिल्लीला रिलोकेट झालो 2016 साली. तर ह्या प्रवासाच्या दरम्यान 2007 साली मला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची संधी मिळाली. सुरुवातीला मी इन्व्हेस्टमेंट म्हणून सुरुवात केली, पण त्याच्यानंतर हळूहळू ट्रेडिंगकडे माझा कल वाढू लागला. सुरुवातीचे 2-3 वर्ष मी फारच कमी प्रमाणात ट्रेडिंग करत होतो, पण जेव्हा मी दिल्लीला रिलोकेट झालो तेव्हा माझ्याकडे रिकामा वेळ बराचसा मिळत असल्यामुळे मी ट्रेडिंगमध्ये माझा इंटरेस्ट आणखीन वाढला आणि माझं वाचन, अवांतर वाचन ट्रेडिंग रिलेटेड भरपूर झाल्यामुळे मी हळूहळू त्याच्यामध्ये डीप डाईव्ह करायला सुरुवात केली. आणि 2017 साली माझे बरेचसे प्लॅन्स ट्रेडिंगसाठी बनल्या गेल्यानंतर मी ठरवलं की 2 वर्ष फुल टाईम ट्रेडिंग करून पाहायचं, स्वतःचा जॉब सोडून. जर ते सक्सेसफुली मी जर करू शकलो तर हे करिअर म्हणून निवडायचं आणि हे कंटिन्यू करायचं रेस्ट ऑफ द लाईफ. जर ते झालं नाही तर माझ्याकडे बॅकअप प्लॅन रेडी होता की जो मी परत कॉर्पोरेट लाईफमध्ये माझ्या परत जाईन. जर गरज लागली तर मी इंडियामध्ये जॉब पकडेन किंवा मी जपानला परत जाईन. थोडक्यात माझा प्रवास असा होता. ओके, मग आफ्टर की लाईक तुम्ही फुल टाइम ट्रेडर झाला, त्यानंतर लाईक आधीच्या जॉबपेक्षा किंवा त्यावेळेसची तुमची जी डिसिप्लिन किंवा तुमचं रुटीन लाईफ म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यात काय डिफरन्सेस आले, किंवा आत्ताचं सध्याचं रुटीन तुमचं असं स्पेसिफिक काय असं सांगाल की लाईक ॲज अ फुल टाइम ट्रेडर तुमचं रुटीन काय असेल किंवा आहे? सुरुवातीला जेव्हा मी जॉब करत ट्रेडिंग करायचो, ऑफकोर्स जॉबवरती फोकस असल्यामुळं ट्रेडिंग हा पार्ट टाईम हॉबी टाईपमध्ये झालेला होता. ऑफकोर्स कॅपिटल त्याचं कमी होतं, पण ॲज अ बिझनेस मी ट्रेडिंगला पाहायचो नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे बऱ्याचशा चुका ट्रेडिंगमध्ये जे युजली नवीन लोक करतात त्याच चुका माझ्या व्हायच्या. 2017 मध्ये जेव्हा मी ट्रेडिंगमध्ये माझा फोकस वाढवला त्याच्यावेळी बऱ्याचशा गोष्टी माझ्या वाचनात आल्या आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मला हळूहळू उमगत गेलं. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की त्या गोष्टी आपण पण अवगत करून घ्यायच्या आणि जर आपल्याला जमलं तर फुल टाईममध्ये जायचं. तर फुल टाईम ट्रेडिंग मी जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून माझा कम्प्लिटली ट्रेडिंगकडे बिझनेस माइंडेड ॲप्रोच आहे. मी ट्रेडिंग म्हणजे माझा बिझनेस चालू आहे अशा पद्धतीने मी त्याला ट्रीट करतो. अवांतर ट्रेडिंग करत असताना कुठल्याही गोष्टी करत नाही. जेव्हा मी ट्रेडिंगच्या स्क्रीनसमोर असतो, जसं आपण जॉब करत असेल
जेव्हा आपल्याकडे एखादी महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी असते जॉबमध्ये, तेव्हा आपण आजूबाजूच्या गोष्टी न करता फक्त जॉबवरती फोकस्ड असतो. तसंच ट्रेडिंगमध्ये आहे. बऱ्याचशा ट्रेडिंगच्या माझ्या मेथड्स आहेत ते सिस्टमॅटिक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत ए झाल्यानंतर काय करायचं आहे, बी झाल्यानंतर काय करायचं ते ठरलेले असल्यामुळे माझं काम आहे की त्याला फक्त एक्झिक्यूट करायचं, फॉलो करायचं. तसं पैसा पाणीचा बराच तसं चाहता वर्ग आहे. त्यांच्या अनेक कमेंट्स येतात. आपलं जसं सेमिनार झालेलं तिथनं देखील आम्हाला भरपूर प्रतिक्रिया आल्या की ॲज अ फुल टाईम ट्रेडर तुमचं म्हणजे डेली रुटीन काय आहे, किंवा सॅटर्डे संडे तुमचा कसा असतो, किंवा म्हणजे लाईक वीकली रुटीन और डेली रुटीन काय आहे तुमचं तसं? आधी मी मार्केट ट्रेडिंग आवर्स असतात, म्हणजे वीकडेजचं माझं रुटीन काय आहे हे मी समजावून सांगेन, आणि त्याच्यानंतर वीकेंडला माझं दिनक्रम कसा असतो ते समजावून सांगेन. वीकडेला मी सकाळी 6:45च्या दरम्यान उठतो. उठल्यानंतर सुरुवातीचं रिफ्रेशमेंट झाल्यानंतर मी 1 तास कंपल्सरी न चुकता जॉगिंगसाठी जातो. वॉकिंग कम जॉगिंग म्हणू शकता त्याला. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे माझ्यासाठी, कारण का मी फुल टाईम ट्रेडर असल्याने, मी घरातून जॉब करत असल्याने माझं दिवसभरात इकडे तिकडे वॉकिंग जे जॉबमध्ये होतं ते होत नसल्यामुळे माझ्यासाठी व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 1 तासाचं एक्सरसाइज झाल्यानंतर परत येऊन मी आंघोळ वगैरे करून ब्रेकफास्ट झाला तर माझे जे ट्रेडिंगचे रुटीन आहे त्याच्यामध्ये मेजर सिस्टम्स आहेत त्या ॲटोमेटेड मला सिग्नल देत असल्यामुळे मला चार्टचा डिटेलमध्ये स्टडी करावा लागत नाही. पण जो काही डेटा आहे त्या दिवसाचं सध्या सकाळचं ग्लोबल क्यूज काय आहेत हे टी व्हीवरून मी ॲनालाइज करायचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यानंतर मी 9:15 वाजता माझं ट्रेडिंग सुरू होतं. 9:15 ते 3:30पर्यंत कम्प्लिटली मी स्क्रीनसमोर असतो. मोस्ट ऑफ दी ट्रेड्स असतात ते माझे ॲटोमेटेड नसले कारणाने मॅन्युअली मी पंच करत असल्यामुळे मला कंपल्सरी स्क्रीनच्या समोर थांबावं लागतं. आता हे करत असताना माझे सिस्टम ट्रेड जे आहेत ते ॲटोमॅटिकली कॉल्स सिग्नल्स येत असल्यामुळे ते ॲटोमॅटिकली मी घेत राहतो. त्याच्याबरोबर डिस्क्रिशनरी ट्रेडिंग जे मला करायचं असतं, जे मार्केटच्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार मला ट्रेड घ्यायचे असतात, त्याच्यासाठी मी रोज संध्याकाळी मार्केट क्लोज झाल्यानंतर चार्टचा स्टडी करतो. माझं मेजर 90% ट्रेडिंग हे निफ्टीवरती अवलंबून असल्यामुळे मला खूप सारे स्टॉक्सचं चार्टचा स्टडी करायची गरज नसले कारणाने मी फक्त निफ्टीचेच चार्टचा स्टडी करतो. मार्केट आवर्सनंतर 3:30 नंतर 3:30 ते 4:30 ही 1 तास मी रोज दुपारची झोप घेतो. ही फार गरजेची आहे. सलग 6 तास स्क्रीनच्या समोर राहिल्यानंतर मानसिक थकवा जो येतो तो घालवण्यासाठी मला ही झोप गरजेची वाटते. संध्याकाळी उठल्यानंतर मी फॅमिलीसोबत 1-2 तास स्पेंड करतो. संध्याकाळी मुलांबरोबर खेळतो, आणि रात्री जसं सांगितलं दुसऱ्या दिवशीचे डिस्क्रिशनरी ट्रेड जे घ्यायचे आहे त्याचा थोडासा स्टडी करतो. आणि काही गोष्टी आहेत ज्या मला रोजच्या रोज एक्सेलमध्ये अपडेट कराव्या लागतात. जसं निफ्टीमध्ये आपल्याला FIIचा DIIचा प्रोप्रायटरी ट्रेडर्सचा रोजचं त्यांचं ओपन इंटरेस्ट ॲनालिसिसचा जो डेटा पब्लिश केला जातो भाव कॉपी थ्रू या दुसऱ्या कुठल्या फाईल्स थ्रू, त्या सगळ्या फाईल्स मी डाउनलोड करून त्याला रेकॉर्ड करतो माझ्या एक्सेल फाईलमध्ये. हे बऱ्यापैकी रुटीन आहे. आणि रात्री साधारणतः 11च्या दरम्यान मी झोपतो. त्यामुळे रात्रीची झोप माझी पुरेशी होते. आणखीन मी दुपारची पण झोप घेतो. त्याच्यामुळे माझं माइंड फ्रेश राहतं. तर हे करत असताना एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावा असा वाटतो. मार्केट सुरू होण्याच्या 15 मिनटं आधी मी खोलीमध्ये एकटाच मेडिटेशन, ध्यानधारणा जे म्हणतो ती करतो. त्याचं प्रमाण फ्लक्च्युएट होत राहतं, पण जेव्हा केव्हा माझी स्टॅबिलिटी नाही आहे असं वाटतं तेव्हा मी नक्कीच ध्यानधारणेवरती फोकस करतो. हे झालं वीकडेचं शेड्यूल. वीकेंडला ऑब्व्हियसली मार्केट नसले कारणाने मला खूप काही अभ्यास करावा लागतो असं काही नाही आहे, पण अवांतर वाचन, ट्रेडिंग रिलेटेड वाचन माझं भरपूर असतं. नवीन नवीन स्ट्रॅटेजीज कशा डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत त्याच्याशी रिलेटेड माझं भरपूर स्टडी चालू असतो. ॲमी ब्रोकर असेल किंवा निफ्टीचा जो काही पास्ट डेटा आहे त्या डेटातून मी नवीन नवीन स्ट्रॅटेजी शोधण्याचा नेहमी प्रयत्न करत राहतो बऱ्यापैकी. आणि सॅटर्डे संडेला ट्रेडिंग व्यतिरिक्त मुलांबरोबर वेळ घालवणे, फॅमिलीबरोबर वेळ घालवणे आणि एंटरटेनमेंट जे काय असेल स्वतःला रिफ्रेशमेंटसाठी ते मी करत राहतो. सर, आता जसं तुम्ही स्ट्रॅटेजीबद्दल बोलले तर प्रवीण पाटील यांच्यासाठी स्ट्रॅटेजी म्हणजे काय, किंवा प्रवीण पाटील यांच्यासाठी स्ट्रॅटेजी हे काय गणित आहे? कोणताही फुल टाईम ट्रेडर 2 प्रकारे ट्रेडिंग करतो. एक आहे डिस्क्रिशनरी ट्रेडिंग, म्हणजे त्यांनी स्वतःच्या मनाने रिअल टाईममध्ये डिसिजन घ्यायचे ट्रेडसाठी. दुसरं आहे सिस्टम ट्रेडिंग.
आता सिस्टम ट्रेडिंग हे कसं करतात, तर सिस्टम ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला बॅक टेस्टेड डेटा म्हणजे हिस्टॉरिकल 10 ते 15 वर्षाचा डेटा तपासून पाहावा लागतो. तुमची जी काही स्ट्रॅटेजी असेल, अर्ध्या तासाची स्ट्रॅटेजी असेल, 1 तासाची टाईम फ्रेम असेल, 5 मिनिटाचं टाईम फ्रेम असेल किंवा स्विंग ट्रेडिंगचं असेल, हे सगळं तुम्ही बॅक टेस्टेड डेटामधून तपासून पाहायचं आहे की ह्या पॉईंटला एंट्री घेतली आणि ह्या पॉईंटला जर एक्झिट घेतलं तर हिस्टॉरिकली समजा तुम्हाला 1000 ट्रेड मिळाले असतील तर त्या 1000 ट्रेडचा रिझल्ट कसा आलेला आहे. 1000 ट्रेडमध्ये काही प्रॉफिट्सचे ट्रेड असतील, काही लॉसचे ट्रेड्स असतील, पण सगळं करून जर तुम्ही होणारा लॉस हा कमी ठेवला आणि घेणारा प्रॉफिट हा जर मोठा ठेवला तर अल्टिमेटली तुम्हाला 1000 ट्रेड नंतर तुम्ही नेट प्रॉफिटेबलच राहता. तर ही असते ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी म्हणालो तर त्याच्यासाठी वेगवेगळे आयडियाज असू शकतात प्रत्येकाच्या. काही जण ऑप्शन सेल करू शकतात, काही जण फ्युचर्समध्ये बाय अँड सेल करतील, काही जण फक्त इक्विटीमध्ये लॉंग राहण्याची स्ट्रॅटेजी बनवू शकतात. त्यामुळे स्ट्रॅटेजीच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत. मी स्पेसिफिकली फक्त निफ्टीमध्ये ट्रेंड फॉलोईंगची स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करतो. म्हणजे काय, जेव्हा केव्हा निफ्टीमध्ये अर्धा तास किंवा 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती 2-3 दिवसाचा शॉर्ट ट्रेंड बनतो, त्या ट्रेंडमध्ये मी ट्रेंड एस्टॅब्लिश झाल्यानंतर एंटर करतो आणि तो ट्रेंड कंप्लीट होऊन जेव्हा रिव्हर्सल येतं तेव्हा ते रिव्हर्सल जेव्हा कन्फर्म होतं तेव्हा ट्रेलिंग स्टॉपच्या थ्रू मी माझं प्रॉफिट बुक करतो. अशा पद्धतीची माझी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे. तर सर, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये प्रवीण पाटील हे नाव येतं त्यासोबतच ओघानेच सायकोलॉजी हा शब्द देखील भरपूर वेळा आलेला आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच. आत्ता मी तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल सांगितलं आणि बरेचसे जे न्यू कमर्स आहेत मार्केटमध्ये सगळेजण स्ट्रॅटेजीकडे ओढले जातात. पण जर तुम्हाला फुल टाईम सक्सेसफुल ट्रेडिंग करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे सायकॉलॉजी. ट्रेडिंगची सायकॉलॉजी ही फार महत्त्वाची आहे. ट्रेडिंगची सायकॉलॉजी ट्रेडिंगच्या सक्सेसमध्ये जवळजवळ 60 to 65% कॉन्ट्रीब्युशन करते. नक्की काय असते ट्रेडिंगची सायकॉलॉजी? तर ट्रेडिंगची सायकॉलॉजी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्या काही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत त्या गोष्टींना तुम्ही एंडपर्यंत स्टिक करणे. काहीही झालं मार्केटमध्ये, मुवमेंट कशाही झाल्या तरी तुम्ही जो ठरवलेला प्लॅन आहे त्याला स्टिक करणे. आता ही जी सायकॉलॉजी आहे ती उमगतच आपल्याकडे असते का? नसते. कारण का आपली जी जडणघडण झालेली आहे, ह्युमन नेचर जे आहे हे कॉग्निटिव्ह बायसेस म्हणून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या करू नयेत त्या आपण करत राहतो. आणि असे बरेचसे कॉग्निटिव्ह बायसेस आहेत जे ट्रेडिंगमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं आपल्या समोर येतात आणि जर तुम्ही त्याच्याशी योग्य पद्धतीनं टॅकल नाही केलं तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी सायकॉलॉजी हा पार्ट फार महत्त्वाचा आहे आणि तो डीपमध्ये समजून घेणं हे फार गरजेचं आहे प्रत्येकाने. उदाहरण जर द्यायचं झालं, कॉग्निटिव्ह बायसेस, लॉस अवर्जन म्हणजे कोणालाही लॉस घ्यायचा नसतो, सर्वांना प्रॉफिटच घ्यायचा असतो. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणून दुसरा एक बायस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 रुपयाचा प्रॉफिट दिसला तर तुम्ही पटकन बुक करूयात म्हणतात. पण गरजेचं आहे ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मोठा प्रॉफिट घ्यायचा. जोपर्यंत सिस्टम सांगत नाही बाहेर पडायचं आहे तोपर्यंत बाहेर नाही पडायचं. तर स्टॉप लॉस छोटा ठेवणे आणि मोठा प्रॉफिट घेणे हे सगळं हे ट्रेडिंगच्या सायकॉलॉजीवरतीच डिपेंड करतं. आणि मी स्वतःला ट्रेडिंगच्या सायकॉलॉजीसाठी स्वतःवरती खूप मेहनत घेतलेली आहे गेल्या 3-4 वर्षामध्ये. ध्यानधारणा, मेडिटेशन हे फार इम्पॉर्टंट रोल याच्यासाठी प्ले करतं. जेवढी तुमचं सायकॉलॉजी स्ट्रॉंग असेल आणि स्ट्रॅटेजी त्याच्याबरोबरती चांगली असेल तेवढे यशस्वी तुम्ही ट्रेडिंगमध्ये होऊ शकता. तसं पैसा पाणीचे अनेक वाचक आहेत जे की काय म्हणतो आपण की साईड बिझनेस म्हणून भरपूर जण ट्रेडिंग करतात. पण अनेक जण विचार देखील करतात की फुल टाईम ट्रेडिंगमध्ये घुसावं. पण एखादा फुल टाईम जॉबवाल्याचा जेवढा पगार असतो तेवढा फुल टाईम ट्रेडिंग करताना तुम्ही मंथली कमवता का किंवा कमवू शकता का? हां, अगदी योग्य प्रश्न विचारलात तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मार्केटमध्ये येणारे रिटर्न आहेत ते रिझनेबल ठेवले जर तुम्ही अपेक्षा म्हणून, तर तुम्हाला जर फुल टाईम ट्रेडिंग करून जेवढा तुम्ही जॉब करत असताना सॅलरी मिळवता तेवढी जर सॅलरीची अपेक्षा तुम्ही फुल टाईम ट्रेडिंगमधून ठेवत असाल तर तुम्हाला तेवढं कॅपिटल, बेस कॅपिटल वापरावं लागतं. माझ्या बाबतीत जर म्हणाल तर सुरुवात जेव्हा मी केली 2017ला तेव्हा मी 15 लाख 20 लाख हे माझं कॅपिटल असायचं. पण जॉब सोडायच्या शेवटच्या महिन्यापर्यंत मी ते 1 कोटी रुपयेपर्यंत घेऊन जायचा माझा प्लॅन होता. जेणेकरून मी जर महिन्याला फक्त 2 किंवा 3% रिटर्न जरी कमवले जे खूप रिअलिस्टिक आहेत
तरीसुद्धा माझ्या मोठ्या कॅपिटलवरती मिळणारे पैसे जे आहेत ते माझ्या सॅलरीचे इक्विव्हॅलंट होऊ शकतात. मी सुरुवात करताना 1 कोटीपासून सुरुवात केली फुल टाईम ट्रेडिंग करताना, आणि माझ्याकडं बेस कॅपिटल होतं पण मी डिप्लॉय केलं नाही सुरुवातीला रिस्क मॅनेजमेंटसाठी. पण जसं जसं माझा कॉन्फिडन्स फुल टाईम ट्रेडर म्हणून वाढत गेला तेव्हा मी ॲडिशनल कॅपिटल डिप्लॉय करत गेलो, आणि जो काही प्रॉफिट मला येत गेला ट्रेडिंगमधून तो सगळा मी कंपाऊंडिंगसाठी वापरला. आणि आजच्या घडीला माझं कॅपिटल अराऊंड 7.5 कोटी रुपये आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता 7.5 कोटीवरती जरी 2% मला रिटर्न मिळाले तर 15 लाख रुपयाच्या आसपास होतात, जे माझ्या आधीच्या सॅलरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. तर सर तुमचं कॅपिटल ऐकून एका गोष्टीसाठी क्युरियस झालो की लाईक तुमचा दिवसाचा म्हणजे डेली एका दिवसाचा हायेस्ट प्रॉफिट किती आणि हायेस्ट लॉस किती, आणि त्यावेळेस तुमची मेंटॅलिटी काय असते की म्हणजे की लॉस झाल्यावर किंवा प्रॉफिट झाल्यावर? खरं सांगायचं झालं तर मी एवढ्या मोठ्या कॅपिटलवरती आता ट्रेडिंग करत असल्यामुळे आणि सिस्टमचे जनरेटेड ट्रेड असल्यामुळे लॉस जेव्हा केव्हा होईल तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आत्तापर्यंत मला पर्सनली इंट्राडेमध्ये झालेला जो लॉस आहे तो साधारणतः 22 ते 23 लाख रुपयेपर्यंत आहे. पण जेव्हा हा गॅप डाऊन झाला होता तेव्हा हा लॉस आला होता, पण लगेच त्याच दिवशी मला दुसरा ट्रेड मिळून माझा MTM मॅक्सिमम जो लॉस आहे तो 12 ते 13 लाख रुपयेपर्यंत आहे. आणि मी ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी करत असल्यामुळे मला जे काही प्रॉफिट्स मिळतात ते कंटिन्युअसली छोटे छोटे मिळत राहतात. जर तुम्ही ऑप्शन बाय करत असाल तर तुम्हाला कमी प्रॉफिट्स मिळतील पण ते खूप मोठे असतील. माझं ऑप्शन सेलिंग असल्यामुळे माझे एका दिवसातला हायेस्ट प्रॉफिट आत्तापर्यंतचा 18-19 लाख रुपयेपर्यंतच्या आसपासचा आहे. पण तुम्हाला त्याचवेळी हे सांगू इच्छितो, माझा बॅकटेस्टेड जो हिस्टॉरिकल डेटा आहे त्याच्यानुसार मला 7 ते 8% ड्रॉडाऊन ॲट ए टाईम येऊ शकतो जर गॅप डाऊन झालं मार्केटमध्ये अचानक, जसं डिमॉनिटायझेशनच्या वेळी झालं होतं, जसं सर्जिकल स्ट्राईक झाली तेव्हा झालं होतं. तर माझं मोठं कॅपिटल असल्यामुळे भविष्यात एका दिवसात मला 60 लाख रुपयेपर्यंतचा लॉस होऊ शकतो. त्या लॉसला स्वीकारण्याची माझी तयारी आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात की माझी मानसिक अवस्था कशी होती, तर मी सुरुवातीपासूनच सांगितल्याप्रमाणे सायकॉलॉजिकली मी पूर्णतः तयार असल्यामुळे हे लॉसेस हे बिझनेसचाच पार्ट आहे असं मी समजत असल्यामुळे लॉस झाला तर मला काहीही फरक पडत नाही. सुरुवातीला मला फार त्रास व्हायचा पण आता मला बिलकुल त्याचा त्रास होत नाही. जसा लॉसचा त्रास होत नाही तसा प्रॉफिटचाही खूप काही मी हुरळून जात नाही, उत्साहित होत नाही, प्रॉफिट पण येत राहतो. त्याच्यामुळं जसं बिझनेसमन आहे की एका दिवसात त्यांनी खूप पैसे कमवले, खूप ग्राहक येऊन त्याचं खप झाला तर तो काही बदलत नाही, तशा पद्धतीने ट्रेडर्सला सुद्धा ॲज अ बिझनेस याला ट्रीट करावं लागतं. तर सर तुम्ही आत्ता म्हटले तसंच की शेअर मार्केटमध्ये प्रत्येक दिवस हा काही सारखा नसतो. सो एखादा माणूस लाईक उठू पण शकतो किंवा एखादा माणूस डायरेक्ट पडू पण शकतो. तर या सिच्युएशनमध्ये म्हणजे तुमच्यावर जर ही सिच्युएशन आली तर तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड आहात का की लाईक नो लॉस, लाईक टोटल लॉस वगैरे अशा सिच्युएशनमध्ये? हां, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. माझी स्ट्रॅटेजी रिस्क मॅनेजमेंटच्या पॉईंट ऑफ वरती डेव्हलप्ड असल्यामुळे पोझिशन साईज हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. जसं मी आधी सांगितलं सायकॉलॉजी, ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आणि तितकाच महत्त्वाचा पार्ट आहे पोझिशन साईज. आता पोझिशन साईज म्हणजे नेमकं काय आहे, तर तुमच्या अकाउंटमध्ये ट्रेडिंगसाठी किती पैसे आहेत आणि तुम्ही जो काही ट्रेड घेता तो कितीचा घेता ह्याच्यामध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे. अकाउंटमध्ये फक्त 2 ते 3 लाख रुपये आहेत आणि तुम्ही लिव्हरेज पोझिशन केवळ ब्रोकर देतो म्हणून जर 10 लाख रुपयाचं जर घेतलं, दुसऱ्या दिवशी जर लोअर सर्किट लागलं मार्केटमध्ये काहीही कारणामुळे, काहीही होऊ शकतं आणि तसं झालं तर 20% किंवा 10%चा गॅप डाऊन होऊ शकतो. आणि जर तुमची 5 टाइम्स लिव्हरेज पोझिशन असेल तर एका दिवसात तुमचं 50% कॅपिटल जाऊ शकतं. असे 2 दिवस पुरेसे आहेत तुम्हाला बँकरप्ट करण्यासाठी. ही गोष्ट आम्हाला माहीत असल्यामुळे माझं जे ट्रेडिंगचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मी अशी पोझिशन असते माझी जेणेकरून दुसऱ्या दिवशी जरी लोअर सर्किट लागलं तरीसुद्धा मी कम्प्लिटली बँकरप्ट होणार नाही, पण नक्कीच मोठा लॉस होणार. तो लॉस सोसण्याची माझी आधीपासूनची तयारी असते. फक्त मी ट्रेडिंग करताना पोझिशनवरती फार फोकस देतो, एका लिमिटपेक्षा जास्त एक्सपोजर घेत नाही. त्यामध्ये 8 कोटीच्या वर डीमॅट अकाउंट्स उघडले गेले आहेत. लाईक कॉलेजच्या मुलांपासून मोठ्या माणसांकडे प्रत्येक जण सध्या डीमॅट अकाउंट काढत आहे. तर या सर्वांसाठी तुमचं काय ओपिनियन आहे किंवा तुमचं काय मार्गदर्शन असेल या सगळ्यांना? हिस्टॉरिकली पाहिलं तर भारतासारख्या देशामध्ये आतापर्यंत ट्रेडर्सचं पेनिट्रेशन होतं हे फार कमी होतं, जे सुदैवानं कोरोनानंतर खूप वाढलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे.
पण आपल्याकडं याच्याकडे फार सिरियसली बघणे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जे कोणी ट्रेडर्स याच्यात उतरलेले आहेत ते खरोखर स्ट्रक्चर्ड वेनी त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे का, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण का तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही प्रोफेशनमध्ये प्रॉपर एज्युकेशन घेतलं नसेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात काम करायची संधी मिळत नाही. इंजिनियरला 4 वर्षाचा कोर्स करावा लागतो. बालवाडीपासून ते इंजिनिअरिंगची डिग्री केल्यानंतरच त्याला इंडस्ट्रीमध्ये एंट्री मिळते. डॉक्टर्सना सुद्धा पूर्ण त्यांची डिग्री झाल्यानंतर वरती सिनियर डॉक्टर्स बरोबर 2 वर्षाचा कोर्स अप्रेंटिसशिप केल्यानंतर त्यांना प्रॅक्टिस करायला परवानगी दिली जाते. ट्रेडिंग हे एकमेव प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये केवळ तुम्ही डीमॅट अकाउंट काढायचं आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ठेवायचे आहेत आणि बाय आणि सेलचं बटन दाबून तुम्ही ट्रेडिंग करायला चालू करायचं आहे. त्याच्यामुळे हे करायला सोपं असल्यामुळे खूप सारे लोक याच्याकडे अट्रॅक्ट होतात. पण इथं महत्त्वाचा मुद्दा जाणून घेण्यासारखा असा आहे की जर तुम्ही प्रॉपर वेनी जर याचं ट्रेनिंग घेतलं की ट्रेडिंग म्हणजे कसं करावं, ॲज अ बिझनेस अप्रोच त्याला कसा द्यावा, ही जर गोष्ट जाणून घेतली आणि त्याच्या पद्धतीने जर तुम्ही ट्रेनिंग सक्सेसफुली करत गेला तर भविष्यामध्ये एखादा सक्सेसफुल बिझनेसमन जेवढं कमवू शकतो तेवढ्याच पद्धतीची कमाई तुम्ही ट्रेडिंगमधून घेऊ शकता. फक्त माझा सर्व लोकांना असा सल्ला असेल की तुम्ही डायरेक्टली ट्रेडिंगमध्ये उतरण्याच्या ऐवजी ट्रेडिंग करण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, सायकोलॉजी जसं मी आधी सांगितलं तसं कशी डेव्हलप करायला हवी, ट्रेडिंगची सिस्टम वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत, त्याच्यासाठी काय काय करायला हवं, हे डिटेल्ड अप्रोच देऊन जाणून घेणं गरजेचं आहे. मी नेहमी माझ्या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये सांगत असतो की तुम्ही स्वतःबरोबरच करार करा की 2 वर्षाचा MBAचा कोर्स इन ट्रेडिंग तुम्हाला करायचा आहे. जसं MBA करताना तुम्हाला 6-7 सब्जेक्ट्स पर इयर शिकावे लागतात आणि त्याची एक्झाम पण द्यावी लागते. त्याच पद्धतीनं जर तुम्ही ट्रेडिंग ॲज अ कोर्स जर केला, त्याला 2 वर्ष दिले, पूर्ण आयुष्य उभं पडलेलं आहे तुमच्यासाठी ट्रेडिंग करण्यासाठी. जर 2 वर्ष तुम्ही त्याला सिरियसली दिले, पूर्ण सर्व काही गोष्टी जर तुम्ही शिकून घेतल्या की स्टॉप लॉस कसा लावायचा, प्रॉफिट कसा घ्यायचा, ट्रेंडला कसं राईड करायचं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, पोझिशन साईज म्हणजे नेमकं काय आहे, ट्रेडिंगची एक्सपेक्टन्सी म्हणजे काय आहे एखाद्या सिस्टमचं, म्हणजे तुम्ही प्रॉफिटेबल कसं राहू शकता. ट्रेडिंग हे दुसरं तिसरं काही नसून प्रोबॅबिलिटीचा गेम आहे आणि तो गेम जर तुम्ही योग्य पद्धतीने खेळला तर नक्कीच जिंकू शकता. मी हेच करतो आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर एज्युकेशनची गरज आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं वेगवेगळ्या माध्यमातून वाचन करा, शिका, स्वतःमध्ये बदल घडवून आणा, प्रयत्न करा, प्रॅक्टिकल नॉलेज वाढवा आणि मग तुम्ही तुमचं जे काही कॅपिटल आहे ते डिप्लॉय करून ट्रेडिंग करायला चालू करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. हाच माझा सगळ्यांना सल्ला आहे. सर, आज तुम्ही ट्रेडिंगच्या अनेक पैलूंवर खूप मनसोक्त चर्चा केली. पैसा पाण्याच्या चाहत्या वर्गासाठी तुम्ही बहुमूल्य मार्गदर्शन केले, त्याबद्दल पैसा पाण्याच्या टीमकडून तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.